नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव. सारंग सकाळचे 8 वाजता आहेत आणि आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या. छत्रपती संभाजीनगरच्या कंपनीमध्ये लागलेल्या आगीमध्ये 6 कामगारांचा मृत्यू. आगीमागचं कारण अद्याप अस्पष्ट. शाईन एंटरप्राइजेस कंपनीचं नाव. सर्व कामगार बिहार राज्यामध्ये रात्री 1:15च्या सुमारास ही आग लागली होती. अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. पुण्यात मोदी बागेमध्ये शरद पवार आणि प्रकाश आंबेडकरांची भेट झाल्याची शक्यता. प्रकाश आंबेडकर आणि पवारांच्या भेटीवरून राजकीय वर्तुळात चर्चा. नातेवाईकांना भेटायला मोदी बागेमध्ये गेलो होतो, आंबेडकरांचं स्पष्टीकरण. देशाची भूक भागवणारा आत्महत्या करतोय, शेतकरी अस्वस्थ आहे, त्यांचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवण्यासाठी आक्रोश मोर्चा. शरद पवारांची मोदी सरकारवर टीका. हवा बहुत तेज है, अजित राव टोपी उड जाएगी असं म्हणत राऊतांचा अजित पवारांना टोला. कोल्हे बेईमान झाले नाहीत म्हणून त्यांना पाडणार का, असाही सवाल. सुप्रियाताई, माणसानं सूड घ्यायला शिकलं पाहिजे, देशासाठी राज्यासाठी सूड घेतला पाहिजे, संजय राऊतांचं सुप्रियाताईंना आवाहन. हे दौरे राजकीय आहेत की लोकांच्या हिताचे हे सांगावं. अजित पवारांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर अमोल कोल्हेंची टीका. राज्यामध्ये 1 फूल 2 डाऊटफुलचं सरकार, अमोल कोल्हेंची टीका. कांदा निर्यात बंदी रद्द झाल्याचा GR घेऊनच शिरूरमध्ये या. शेतकऱ्याचा आक्रोश, तुमच्या कानठळ्या बसवल्याशिवाय राहणार नाही, अमोल कोल्हेंचा हल्लाबोल. अजित पवारांच्या आशीर्वादानं कोल्हे खासदार झाले, कोल्हेंनी विचार करून बोलावं, अन्यथा माजी खासदार हे नाव लागेल. नितेश राणेंची अमोल कोल्हेंच्या वक्तव्यावर टीका. मावळमध्ये अजित पवारांना धक्का. दादांचे समर्थक संजोग वाघेरेंचा ठाकरे गटामध्ये प्रवेश. वाघेरेंना लोकसभेची उमेदवारी जवळपास निश्चित. ताई, जे काँग्रेसला सुचलं नाही ते तुम्हाला सुचलं. सुप्रिया सुळेंकडे पाहत बाळासाहेब थोरातांचा स्वपक्षातील नेत्यांना टोला. मी महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होऊ देणार नाही. कोण काय बोलते याकडे मी लक्ष देत नाही. कुणी वरिष्ठ बोलत नाही तोपर्यंत आमच्यामधला कुणीही बोलणार नाही, उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य. वंचित सोबत आमची बोलणी सुरू आहे. 1-2 दिवसामध्ये राऊत आणि वंचितचे नेते एकत्र बैठक घेतील. 12-12चा फॉर्म्युला असा कोणताही नाही, उद्धव ठाकरे यांची माहिती. जागा वाटप मेरिटनुसारच होणार, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य. जिंकेल त्याची जागा हेच इंडियाचं सूत्र देशभरात लागू, राऊतांचा पटोलेंना टोला. राजकारणामध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही. राज ठाकरे युतीबाबत योग्य वेळी निर्णय घेतील. मनसे शिंदे गटाच्या युतीच्या चर्चेवर संदीप देशपांडेंचं सूचक वक्तव्य. माझी गॅरंटी म्हणजे मी जे बोलतो ते करतोच, अयोध्या नगरी याची साक्ष, पंतप्रधान मोदींचं विधान. 2024ला मोदी परत येणार नाहीत ही एकच गॅरंटी, संजय राऊतांचा दावा. तर ईव्हीएम नसेल तर भाजप ग्रामपंचायत निवडणूकही जिंकणार नाही, राऊतांचा हल्लाबोल. संपूर्ण देश 22 जानेवारीची वाट पाहतोय. त्या दिवशी सर्वांनी घरामध्ये रामज्योती लावा, दीपोत्सव साजरा करा, पंतप्रधानांचं जनतेला आवाहन. तसंच कमी लोकांना निमंत्रण दिलं, मात्र 23 जानेवारीपासून रामलल्लाच्या दर्शनाला या, असंही मोदींचं आवाहन. आता फक्त श्रीरामांना अयोध्येतून उमेदवारी देणं बाकी. राम मंदिर उद्घाटन सोहळ्यावरून संजय राऊतांचा भाजपला टोला. राम मंदिरासाठी बाबरीचा ढाचा पडला त्यावेळेला मी अयोध्येमध्येच होतो, जेलमध्येही गेलो. ठाकरे गटाचं योगदान काय, उपमुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल. फडणवीसांच्या वजनानंच बाबरीचा ढाचा खाली आला असेल, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना उपरोधिक टोला. अयोध्येमधील मुख्य महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव द्या, पंतप्रधान मोदींकडे मनसेची मागणी. मुख्य महामार्ग आणि प्रमुख चौकाला बाळासाहेबांचं नाव द्या, या मागणीवर मनसे ठाम. चीप लोकांना डीप क्लीन काय समजणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आदित्य ठाकरेंना टोला. मोदी देशवासियांना मन की बात द्वारे संबोधित करणार, यावर्षीची ही शेवटची मन की बात. मोदी काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष. मनोज जरांगे येत्या 4 ते 8 जानेवारी दरम्यान गोदाघाटच्या 123 गावांचा दौरा करणार, जरांगे यांची माध्यमांना माहिती. सरसकट मराठा कुणबी प्रमाणपत्राला कोकणातील मराठा समाजाचा विरोध, कोकणातील मराठे कुणबी प्रमाणपत्र घेणार नाहीत, कोकणातील मराठा समाजाची भूमिका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने मतं मागणार, उमेदवार निवडून येणं प्रत्येक पक्षाची अपेक्षा, दादा भुसेंचं वक्तव्य. सुनील केदार यांना सत्र न्यायालयाकडून दिलासा नाहीच, शिक्षेच्या स्थगितीची मागणी न्यायालयानं फेटाळली.
आपला विजय पक्का, पण म्हणून प्रयत्न सोडू नका. मुंबईत आयोजित भाजप पदाधिकारी बैठकीमध्ये फडणवीसांचा सल्ला. नवीन कार्यकर्ते जोडा, फडणवीसांच्या सूचना. राम मंदिराच्या सोहळ्यामध्ये ठाकरे गट राजकारण करतंय. जगातील 78% जनतेला मोदींचं नेतृत्व मान्य. तोंडाच्या वाफा फेकणाऱ्यांनी मोदींवर बोलू नये. चंद्रशेखर बावनकुळे यांचा ठाकरे गटावर निशाणा. नवीन वर्षामध्ये सुद्धा आम्हीच सत्तेमध्ये राहणार. महाराष्ट्राच्या विधानसभेवर पुन्हा भगवा फडकेल. राऊतांनी तोंडाला आवर घालावा. गुलाबराव पाटलांचा टोला. फडणवीस राज्याचे सर्वात मोठे निष्क्रिय गृहमंत्री. 5 वर्ष मुख्यमंत्री होते. 2.0 मध्ये फडणवीस अस्वस्थ. जनता फडणवीसांना सर्वोत्कृष्ट गृहमंत्री म्हणते. चंद्रशेखर बावनकुळेंचं सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर. ठाण्यात समूह पुनर्विकास योजनेमधील आणखी एका प्रकल्पाचा श्री गणेशा. वागळे इस्टेट रोड क्रमांक 22 मध्ये प्रकल्पाची सुरुवात. मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते प्रकल्पाचा शुभारंभ. सिंधुदुर्गचा पाणबुडी प्रकल्प गुजरातमध्ये जाण्याची शक्यता. जानेवारीमध्ये वायब्रंट गुजरात समिटमध्ये अधिकृत घोषणा होणार. प्रकल्पाला चालना मिळाली नसल्याचं चित्र. चांगले प्रकल्प गुजरातला नेण्याचा केंद्राचा डाव. सिंधुदुर्गमधील प्रकल्प बाहेर नेणं म्हणजे महाराष्ट्राची गद्दारी. प्रकल्प बाहेर गेल्यास तीव्र आंदोलन करणार. वैभव नाईकांचा इशारा. दिवा शहरामध्ये आनंद आणि उत्साहाची पेरणी करणाऱ्या दिवा महोत्सवाचं आयोजन. कार्यक्रमात धर्मवीर चित्रपटाचं गाणं ऐकून एकनाथ शिंदेंचे डोळे पाणावले. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांचा दिवा रेल्वे स्थानकावरून लोकलनं मुंबई प्रवास. दिवा महोत्सवाला लावली होती हजेरी. मुंबईत आज 10 ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात येणार. स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून मुंबईच्या कानाकोपऱ्याची साफसफाई केली जाणार. शिंदेंच्या हस्ते गेटवेपासून अभियानाला प्रारंभ होणार. पंतप्रधान कार्यालयाच्या दिशेनं निघालेल्या विनेश फोगाटला अडवलं. कुस्तीपटू विनेश फोगाटकडून खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत. कर्तव्यपथाच्या बॅरिकेड्सवर पुरस्कार ठेवून फोगाट माघारी. मुंबई ते अयोध्या रेल्वे सुरू करण्याची मुख्यमंत्री शिंदेंची मोदींकडे मागणी. राम भक्तांच्या मागणीला शिंदेंची साथ. राजकारणाच्या वेळेस राजकारण, मात्र आयुष्यभर समाजसेवा करणार. आम्ही सिझनेबल नाही. पाऊस आला आणि छत्री उघडली. 12ही महिने 24 तास, वर्षाचे 365 दिवस आमचं काम सुरू असतं. जळगावच्या पाळधीमध्ये गुलाबराव पाटलांचं जोरदार भाषण. वर्ध्याहून 864 किलोमीटर सायकलिंग करून शिवसैनिक पोहोचले शिवसेना भवनात. निहाल पांडे आज कार्यकर्त्यांसह मातोश्रीवर ठाकरे गटात प्रवेश करणार. नाफेड एनसीसीएफ मार्फत कांद्याच्या खरेदीमध्ये घोटाळा. शेतकऱ्यांचा आरोप. खरेदीची उच्चस्तरीय चौकशी करत दोषींवर कठोर कारवाई करा. शेतकऱ्यांचं पंतप्रधान मोदींना निवेदन. भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी नजरकैदेमध्ये असणारे गौतम नवलाखांची दिल्ली पोलिसांकडून चौकशी. चौकशीबाबत पोलिसांकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली. प्रसिद्ध उद्योगपती निरंजन हिरानंदानींचा मुंबई ते उल्हासनगर लोकल प्रवास. हा प्रवास अभ्यासपूर्ण होता. हिरानंदानींनी व्हिडिओसहित पोस्ट शेअर केली. बाजारभावानुसार शाळांना अंड्यांचे अनुदान मिळणार. 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा अंडी दिली जाणार. शासनाचा निर्णय. दुष्काळी मराठवाड्यामध्ये क्षारयुक्त पाण्यामुळे मूत्रविकारांच्या प्रमाणामध्ये वाढ. मूतखड्याच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचं डॉक्टरांचं निरीक्षण. राज्यातील रेशन दुकानदार 1 जानेवारीपासून बेमुदत संपावर. रेशन दुकानदारांना मार्जिन इन्कम गॅरंटी 50,000 करण्यासह इतर मागण्यांसाठी पुकारला संप. ब्लिस कन्सल्टंटचा संचालक आशिष मेहता आणि त्याची पत्नी शिवांगी यांना 1,000 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी अटक. आरोपींनी 6,000हून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचं उघड. नवीन वर्षात ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक लागण्याची शक्यता. श्रेणीनुसार ग्राहकांना 10 ते 70 पैसे प्रति युनिट वीज दरवाढ होण्याची चिन्ह. गोव्याच्या मिरामार समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी. नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं गोव्यामध्ये दाखल. नववर्षाच्या स्वागतासाठी सप्तशृंगी देवीचे मंदिर 24 तास खुलं राहणार. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मंदिर न्यासाचा निर्णय. मोठ्या संख्येनं भाविक हजेरी लावण्याची शक्यता. नववर्षानिमित्त साताऱ्यामधल्या महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी. वेण्णा लेक इथे पर्यटक घेत आहेत नौका विहाराचा आनंद. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक कोकणात दाखल. गणपतीपुळे, तारकर्ली, वेळणेश्वर, मुरुड समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजले. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 613 वर. राज्यामध्ये आज 172 नव्या कोरोना रुग्णांची नोंद. JN1चे एकूण 10 रुग्ण. मध्य आणि हार्बर रेल्वेवर आज मेगा ब्लॉक. 31 डिसेंबर असूनही मेगा ब्लॉक घेतल्यानं प्रवाशांचे मोठे हाल होण्याची शक्यता.
मालमत्ता करामध्ये वाढीचा निर्णय, मुंबई पालिकेकडून माघारी. मालमत्ता कराची नवी देयकं पाठवण्यात येणार. 15 ते 40% होती करवाढ. नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी मुंबई पोलीस सज्ज. मुंबईमध्ये 13,000हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त. काही ठिकाणी एसआरपीएफ, क्यूआरटी टीम्स, होमगार्ड्स यांचाही बंदोबस्त. नागपूरमध्ये नव्या वर्षाच्या पहिल्या आठवड्यातच काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज, तर आठवड्याभर ढगाळ वातावरण राहणार. नव वर्षात थंडीचा मुंबईतून काढता पाय. मुंबईसह कोकणामध्ये 3 ते 7 जानेवारीत ढगाळ वातावरण राहणार, हवामान खात्याचा अंदाज. सायन पनवेल महामार्ग पालिकेकडे हस्तांतरित करावा. पालिकेचे सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र. महामार्गाची दुरुस्ती करा किंवा रस्ता पालिकेला हस्तांतरित करा, पत्रामध्ये पालिकेकडून नमूद. बीएच्या परीक्षेमध्ये 55% विद्यार्थी अनुत्तीर्ण. मुंबई विद्यापीठाकडून 27 परीक्षांचे निकाल जाहीर. परीक्षेदरम्यान 29 गैरप्रकार नोंदवण्यात आले. आगामी काळामध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत मल्टीहब ठाणे स्टेशन उभारण्यात येणार. ठाकरे गटाचे खासदार राजन विचारेंच्या पाठपुराव्याला यश. ठाकरे गटाचे खासदार राजन विचारेंसह रेल्वे अधिकाऱ्यांकडून ठाणे स्थानकाची पाहणी. येणाऱ्या काळामध्ये लोकसंख्या बघता उत्तम दर्जाचं स्थानक उभं राहणार, खासदार राजन विचारेंची माहिती. कल्याण डोंबिवलीमध्ये नववर्ष स्वागताच्या निमित्तानं पोलिसांचा बंदोबस्त. गैरकृत्य टाळण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे यांच्या माध्यमातून पोलिसांची करडी नजर असणार. उल्हासनगर महापालिकेच्या वतीनं 2 दिवसीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन. महापालिका आयुक्तांच्या हस्ते नारळ फोडून मशाल प्रज्वलित करत कार्यक्रमाला सुरुवात. एटीएम कार्डची अदलाबदल करून लोकांची फसवणूक करणारा सराईत गुन्हेगार हरेश प्रधानला अटक. कल्याण गुन्हे शाखा महात्मा फुले पोलीस चौकीच्या पोलिसांची कारवाई. मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई. 15,86,960 सिगारेट जप्त, तर एका आरोपीला अटक. संबंधित सिगारेट दुबईहून मुंबईत आणल्याची माहिती समोर. नव वर्षानिमित्त आज पुण्यामधील विविध भागामध्ये नाकाबंदी. शहरात ठिकठिकाणी 3,500 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात राहणार. पुण्यात नववर्ष स्वागतासाठी वाहतुकीमध्ये मोठे बदल. फर्ग्युसन रोड, महात्मा गांधी रोड आणि जंगली महाराज रस्त्यावर तरुणाईची गर्दी. आज 5 नंतर वाहतुकीमध्ये बदल. प्राध्यापक भरती उमेदवारांसाठी आनंदाची बातमी. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये 111 जागांवर भरती होणार. उद्यापासून ऑनलाईन अर्ज सुरू होणार. पुण्याच्या भोरमध्ये प्रधानमंत्री जनमन योजनेच्या अंमलबजावणीच्या सर्वेक्षणाला सुरुवात. आवश्यक कागदपत्रांची सर्वेक्षणामध्ये माहिती दिली जाणार. परदेशामध्ये जाणाऱ्यांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ. पुणे पासपोर्ट विभागाकडून वर्षभरात 4.5 लाख पासपोर्टचं वितरण. गेल्या 10 वर्षाच्या तुलनेमध्ये यंदा पासपोर्ट वितरणाचा आकडा दुप्पट. पुण्यात भीमा कोरेगावमध्ये शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर विजयस्तंभाला आकर्षक सजावट. 4.5 टन फुलांचा वापर करत विजयस्तंभ सजवण्याचं काम सुरू. पुण्यामधल्या भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी प्रशासनाकडून सुविधा. आज आणि उद्या जादा बसेस सोडण्यात येणार. पुणे महानगर परिवहन महामंडळाचा निर्णय. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून शेतकऱ्यांसाठी बळीराजा मुदत कर्ज योजना घोषित. शेतकऱ्यांना 7/12 उतार्यावर थेट कर्ज मिळणार. यासाठी 7 लाख रुपयांची कर्ज मर्यादा निश्चित. पुण्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रामधील कंत्राटी कर्मचारी 5 महिन्यांपासून पगारापासून वंचित. लवकर पगार मिळण्यासाठी कर्मचाऱ्यांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. नागपूर मेट्रोकडून प्रवाशांना शेअर रिक्षाची सुविधा. सोमवारपासून प्रवाशांसाठी सुरू होणारी मेट्रो स्टेशनपर्यंत शेअर रिक्षा. जळगावच्या शरद पवार गटातील महिला सरचिटणीसांचा कार्यकर्त्यांसह मनसेमध्ये प्रवेश. मनसे महानगर उपाध्यक्ष आशिष सपकाळींच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. शरद पवार गटाला मोठा धक्का. जळगावच्या जामनेरमध्ये 500 दिव्यांग बांधवांना कर्णबधीर यंत्र आणि व्हीलचेअरचं वाटप. खासदार रक्षा खडसेंच्या हस्ते साहित्याचं वाटप. जळगावच्या बाळगीमध्ये गुलाबराव पाटलांच्या हस्ते 200 बांधकाम कामगारांना साहित्यांचं वाटप. विविध साहित्य असलेल्या पेट्या कामगारांना सुपूर्द. भाज्यांचे दर वाढल्यानं बजेट कोलमडलं. मात्र खाद्यतेलांच्या किमतीमध्ये काहीसा दिलासा. महिन्याभरामध्ये शेंगदाणा तेलाच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण. 15 किलोचा तेलाचा डब्बा 400 रुपयांनी स्वस्त. नाशिकच्या लासलगावमधल्या ओझरखेड कालव्याची 27 गोंदियामध्ये आज पोलिसांची नाकाबंदी. दंगा नियंत्रण, दामिनी पथकही सुरक्षेसाठी सज्ज. नागरिकांनी शांतता बाळगण्याचं पोलिसांचं आवाहन. गोंदियामध्ये नवेगाव बांध पोलिसांची अवैध धंद्यावर धडक कारवाई. प्रतिबंध केलेले पान मसाले, तंबाखूजन्य पदार्थ जप्त. भंडारा जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशनच्या खोदकामांमुळे नागरिकांना अडचणी. ठिकठिकाणी वाहतुकीचा खोळंबा.
रस्त्यावरील मलब्यानं अपघातामध्ये वाढ. नंदुरबारमध्ये एसटीच्या पाससाठी तासनतास लाईनीमध्ये उभे राहून सुद्धा पास मिळत नसल्यानं विद्यार्थ्यांमध्ये नाराजी. महामंडळाच्या भोंगळ कारभाराचा विद्यार्थ्यांना फटका. जळगावमधल्या जामनेरच्या 144 गावांमध्ये पशुसंवर्धन विभागानं राबवले राज्यव्यापी वंध्यत्व निवारण अभियान. अभियानामध्ये गायी म्हशींची तपासणी. नंदुरबारच्या सारंगखेडा घोडे बाजारामध्ये विक्रमी उलाढाल. घोडे बाजारानं पार केला 2 कोटींचा टप्पा. 550 पेक्षा अधिक घोड्यांची विक्री. साताऱ्याच्या कराडमध्ये सकल हिंदू समाजाकडून अक्षता कलशची भव्य मिरवणूक. मिरवणुकीमध्ये महिलांकडून पारंपरिक खेळाचं सादरीकरण. धुळे शहरामध्ये अयोध्येतून आलेल्या मंगल कलशाचं आगमन. कलशाचं नागरिकांकडून जल्लोषात स्वागत. जळगावमधल्या वराडा बुद्रुक गावाजवळ भीषण अपघात. टँकर पुलाच्या कठड्यावर धडकला. अपघातात चालकाचा मृत्यू. अज्ञात वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात अपघात झाल्याची माहिती. नंदुरबारमध्ये जलजीवन मिशनचं काम 1.5 वर्षांपासून रखडलं. आदिवासी महिलांची पाण्यासाठी 2 किलोमीटरपर्यंत पायपीट. धुळे शहराला पाणीपुरवठा करणारा नकाने तलाव आटला. तलावामध्ये अनेक माशांचा मृत्यू. सध्या धुळेकरांना अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा. राजस्थानच्या करणपूर मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवत असलेले भाजपचे उमेदवार सुरेंद्रपाल सिंह यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. दरम्यान हे आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन असल्याचा काँग्रेसचा आरोप. नवी दिल्लीमधल्या इस्रायल दूतावास स्फोट प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल. स्फोटक पदार्थांचं कायद्याचे कलम 3 आणि भारतीय दंड संहितेच्या कलम 427 अंतर्गत गुन्हा दाखल. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना धक्का. निवडणूक आयोगाकडून उमेदवारी रद्द. मतदारसंघाच्या मतदार यादीत नाव नसल्यानं उमेदवारी नाकारली. खान यांनी मूळ गाव मियावलीमधून अर्ज दाखल केला होता. दिल्लीमध्ये आज आणि उद्या कडाक्याच्या थंडीचा इशारा, तर 2 जानेवारीपर्यंत दाट धुक्याची शक्यता. पायलटच्या चुकीमुळे रशियाच्या पोलर एअरलाईन्सचं विमान उतरलं थेट कोलिमा नदीत. दरम्यान थंडीने नदी गोठली असल्यामुळे मोठा अपघात टळला. 30 प्रवाशांसह 4 क्रू मेंबर सुखरूप.